श्री गुरु म्हणाले, आम्ही संन्यासी, आम्हाला पांडित्य काय करायचे आहे आणि संन्यासांना वादात जिंकण्यात तुम्हाला कसला मोठेपणा मिळणार वगैरे सांगून त्यांचे मन वळविण्याचा श्री गुरूंनी फार प्रयत्न केला, पण त्याने आपला हट्ट सोडला नाही. तेव्हा गुरूंनी वेदांच्या रचनेची व मांडणीची संपूर्ण माहिती जी त्या ब्राह्मणांना माहिती नव्हती ती सांगितली. अथ श्री षड्विंशोऽध्यायः. एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिन कल्पांता, चारी वेद केवी वाचिता अनंत वेद असे महिमा. सिद्धाने नामधारकाला म्हटले, श्री गुरूंनी प्रथमच त्या विद्वान ब्राह्मणांना म्हटले, जे वेद संपूर्णपणे विधात्याला कळले नाहीत ते तुम्हा मानवांना कळतील अशा भ्रमात राहू नका. श्री व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना एक एक वेद संकलित करून दिला. पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतू हे ते 4 शिष्य होत. भरद्वाज ऋषींनी अशी ईर्ष्या केली की सर्व वेद आपल्याला यावेत. ब्रह्मदेवाने त्यांच्या दिव्य दृष्टीला दिसेल अशा प्रकारे वेदांच्या पर्वतप्राय राशी दाखविल्या. भरद्वाज भयभीत झाले. त्याने आपला बेत सोडून दिला. व्यासांनी पैल मुनीला ऋग्वेद शिकविला, वैशंपायन मुनीला यजुर्वेद दिला, सुमंतूला अथर्वर्ण वेद व जैमिनीला सामवेद सांगितला. गुरु म्हणाले, या वेदांचे सर्व अनेक उपवेद, वेदांच्या शाखा कितीतरी आहेत. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ व त्यानंतर खूप विस्तार झालेला वेदांत. ब्राह्मणांनो, तुम्ही कितीही विद्वान असलात तरी सर्व वेद जाणणे तुम्हाला शक्य होणार नाही. व्यासानं स्वतःलाही केवळ संहिता संकलित केली व वर्गवारी केली म्हणून वेद समग्र कळले असे नाही. तेव्हा विप्रानो, एवढ्या मोठ्या वादात उगाच त्रास करून घेऊ नका व देऊ नका. या जयपत्राने तुमचा गर्व मात्र वाढलेला आहे, परंतु ते विप्र हट्टी होते. त्यांनी चर्चा करूया असा हट्टच धरला. आम्ही इथे चर्चा केली नाही तर राजा आम्हाला काही किंमत देणार नाही असे ते म्हणाले. सिद्ध पुढे म्हणाले, पाहिलास न ज्ञानाचा गर्व कसा होतो तो. आता एक गुरुनी काय चमत्कार केला. श्री सप्तविंशोऽध्यायः. श्री गुरुवचन ऐकून सांगेन आपण जातीहीन, मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामीण. ब्राह्मणांना त्यांच्या हिताची गोष्ट सांगितली ती मान्य करीनात. तेव्हा श्रीगुरूंनी एक चमत्कार केला. त्यावेळी कोणी एक मातंग तेथून चालला होता. श्रीगुरूंनी त्याला बोलाविले. आपल्या एका शिष्याला भूमीवर समांतर अशा 7 रेषा काढण्यास सांगितले. मग ते मातंगाला म्हणाले, तू या एक एक रेषेला ओलांड. प्रत्येक वेळी मी तुला जे विचारेन त्याचे उत्तर दे. त्याप्रमाणे मातंग एक रेषा ओलांडू आला. गुरुनी विचारले, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी किरात आहे. दुसरी रेषा ओलांडल्यानंतर तो ज्ञानीपणाने बोलू लागला. प्रत्येक रेषा ओलांडताच आपले व्यक्तिमत्व व जाणीव बदलली. शेवटी तर स्वतःचे नाव अध्यापक असे सांगितले. मग गुरुनी त्याच्या सर्वांगाला भस्म फासले व आलेल्या ब्राह्मणाशी वेदशास्त्रांची चर्चा कर असे सांगितले. तत्क्षणी ते ब्राह्मण प्रश्न विचारताच तो बिनचूक उत्तरे देऊ लागला. विप्र थरथर कापू लागले. सद्गुरूंना शरण आले. तुम्ही त्रिविक्रम भारतीला त्रास दिला व ज्ञानाच्या गर्वाने अनेकांचा धिक्कार केला, अपमान केला. ती पापे क्षालन झालीच पाहिजेत असे त्या दोघा विप्रांना म्हणून श्री गुरूंनी नदीवर स्नान करा व तेथेच राहा असे सांगितले. पण दुर्दैव असे की ते ग्रामाच्या बाहेर पडून नदीतीरी जातात तोच त्यांच्या दोघांची हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. ते 12 वर्षे पिशाच्य झाले. इकडे ज्ञानी मातंगाला 7 रेषांच्या मागे जायला सांगितले. तेव्हा तो पुन्हा मातंग झाला. त्याला 7 जन्मांचे स्मरण झाले होते. आपली ही जन्मोजन्मी अवनती कशी झाली ते कळावे म्हणून त्याने श्री गुरूंची नम्रपणाने प्रार्थना केली. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ते पुढे ऐक. श्री अष्टाविंशोऽध्यायः. पुण्य पापांची गती आपले आर्जव भोगिते, कर्म विपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. सिद्ध म्हणाले, त्या मातंगाने आपले पूर्ववृत्त विचारिले. तेव्हा गुरुनी त्याला सांगितले, माणूस हा दुष्कर्माने हीन जातीत जन्मास
जातो व उत्तम कर्माने आपल्या चांगल्या जन्मास येतो. वर्णसंकराने हीन जाती कशा निर्माण झाल्या ते त्यास समजावून दिले. त्याने मग 5 महापापांचे व इतरही पापांचे वर्णन केले व प्रायश्चित्तेही सांगितली. जगद्गुरूंच्या दर्शनाने, श्रेष्ठ वेदज्ञ गुरूंच्या आशीर्वादाने पापनाश होतो असे सांगितले. तो पतित पूर्वी ब्राह्मण होता, पण त्याने गुरु, माता, पिता यांना दूषणे दिली म्हणून तो चंडाल झाला होता. तू एका ब्राह्मणाच्या जन्मास जाशील असे गुरु त्याला म्हणाले, पण तो पतित तसे करायला तयार होईना. तो म्हणाला, मी आत्ताच पवित्र झालो, कारण तुमची कृपा झाली. मला आता ब्राह्मणच समजा, मला ज्ञान झाले आहे. तो परत जाईना. गुरु म्हणाले, तुझा हा देह चांडाल जातीत उत्पन्न झालेला आहे, तेव्हा याच देहाने तुला ब्राह्मण होता येणार नाही. हा देह टाकावा लागेल. तो हट्टच धरून बसला. तेवढ्यात त्याची पत्नी व मुले त्याचा शोध करीत तेथे आली व परत चला असे म्हणू लागले. तो स्वतःला ब्राह्मण समजत असल्यामुळे त्यांना जवळ येऊ देईना. मोठी समस्याच निर्माण झाली. त्याच्या अंगाला लावलेल्या विभूतीमुळे तो असे बोलतो आहे हे लक्षात येऊन स्वामींनी एका शिष्याकडून त्याला पूर्ण स्नान घातले व ती विभूती वाहून गेली. झाले. मातंग पुन्हा स्वतःच्या जातीची सर्व आठवण येऊन आपल्या पत्नीला व मुलांना घेऊन तात्काळ श्री गुरूंना नमस्कार करून त्याच्या घरी निघून गेला. श्री 29 ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत तयासी भक्षु धावत कर्करा दात खात मुख पसरो नि वामदेवा जवळी आला. भाळ नेत्र ज्वाळ माळा संवर्ताग्नी जटा मंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभतसे सदा शिव. सिद्ध म्हणाले, त्यानंतर गुरुनी त्रिविक्रम भारतीला, तो आता त्यांचा शिष्य झाला होता, भस्माचा प्रभाव कसा असतो ते सांगितले. वामदेव हे मोठे तपस्वी व ब्रह्मज्ञ ऋषी होते. ते एकदा क्रौंच अरण्यातून जात असता एक ब्रह्मराक्षस त्यांना खाण्यासाठी पुढे आला, पण ऋषी निर्भयपणे उभे राहिले. राक्षसाने त्यांना पकडून आपल्या जवळ खाण्यासाठी घेतले तेव्हा त्यांच्या अंगाच्या भस्माच्या प्रभावाने त्याला 25 पूर्वजन्मांची माहिती जागरूक झाली. तो आता एकदम ऋषींच्या पाया पडला. त्याने विचारले, हा कसला प्रभाव आहे? आता आपणच माझा उद्धार करा. वामदेवांनी त्याला अभय दिले. हा भस्माचा प्रभाव आहे हे त्यांनी त्याला समजावून सांगितले. एका द्रविड ब्राह्मणाची त्याला कथा सांगितली. तो धर्मभ्रष्ट व व्यभिचारी होता. तो मेल्यावर एका श्वानाच्या अंगाला लागलेले पवित्र भस्म त्याच्या शवाला लागले. त्या स्पर्शाने त्याची पापे नष्ट झाली व तो कैलासात गेला. ही कथा ऐकून तो राक्षस म्हणाला, महात्मन, माझा उद्धार तुम्हीच करा. त्यावेळी वामदेवाने त्याच्या सर्वांगाला आपल्या जवळचे पवित्र भस्म लावले. तेव्हा त्या राक्षसाला दिव्य शरीर प्राप्त झाले व त्याला स्वर्गात नेण्यासाठी विमान आले. तो स्वर्गात गेला. श्री गुरुनी त्रिविक्रम भारतीला म्हटले, जेव्हा गुरु प्रेमाने आपल्याला भस्म देतात तेव्हा त्याचा प्रभाव एवढा असतो की त्या योगे अनेक पापांचा पूर्ण नाश होतो. शिव व सनतकुमार यांच्या संवाद रूपाने भस्म महात्म्या अध्यायात वर्णन केले आहे. भस्मधारण विधीही या अध्यायामध्ये सांगितला आहे. अथ श्री 3शतमोऽध्यायः. इथे श्री गुरुचरित्रामृत. विप्र रोगी झाला मृत, तयासी पावला गुरुनाथ तारावया कारणे. सिद्धाला नामधारकाच्या मनातील जिज्ञासा कळली तेव्हा त्याला गाणगापुरातील गुरुचरित्र पुढे सांगण्यास त्याने सुरुवात केली. माहूर या गावी गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण पत्नीसह राहत असे. त्याची मुले जगत नसत. त्याने पत्नीसह दत्ताची आराधना केली. तेव्हा त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नावच त्यांनी दत्त असे ठेवले. त्याची 5व्या वर्षी मुंज झाली व तो मोठा झाल्यावर लग्न झाले. दत्ताला मोठी पतिव्रता पत्नी मिळाली. काही काळ आनंदात गेला. दत्त अचानक आजारी पडला. पैसा होता त्यामुळे औषधोपचारात काही कमी नव्हते, पण त्याची प्रकृती सुधारेना. तेव्हा गुरुकृपेनेच पतीला बरे वाटेल असा विचार करून ती सासू सासऱ्यांची अनुज्ञा घेऊन गाणगापुरात जाण्यास निघाले.